नमस्कार, मी राज भैया। आज 1 मे महाराष्ट्र दिन निमित्त सर्वांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शुभेच्छा। आज आपण बघतोय महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे नेते माननीय बच्चूभाऊ कडू यांनी जाहीर पक्षप्रवेश शिवसेनेत केले आहे। आपण मागे पाहतो, माननीय बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची हितासाठी रास्ते रोको आंदोलन खूप मोठ्या संख्येने केले व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला। तेव्हा ते सत्तेत नव्हते व तसेच आमचे चुरणी क्षेत्रात मेळघाट बचाव म्हणून त्यांनी महासंघर्ष यात्रा काढली, तेव्हा ते सत्तेत नव्हते। त्यांनी चुरणी क्षेत्रातील प्रत्येक समस्या लोकांसमोर प्रत्यक्षरित्या मांडल्या, तेव्हा ते सत्तेत नव्हते। त्यांनी खूप मुद्दे लोकांहिताचे त्यांच्या वक्तव्यातून सर्वांसमोर मांडले, तेव्हा ते सत्तेत नव्हते। पण आज ते एक शिवसैनिक झाले व सत्तेत आले। आज महाराष्ट्रात बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी असे सर्वांनी मिळून शासन बनले आहे। तरी मी बच्चू कडू यांना सांगू इच्छितो, जेव्हा तुम्ही सत्तेत नव्हते तेव्हा तुम्ही मेळघाट क्षेत्रातील चुरणी क्षेत्रातील समस्या लोकांसमोर मांडले, पण आज तुम्ही सत्तेत आहे। आपण पाहू की तुम्ही सत्तेत असताना किती समस्या चुरणी क्षेत्रातील सोडवतात। तुम्ही जे मुद्दे ठेवले होते त्यापैकी किती मुद्दे तुम्ही सॉल्व्ह करतात हे आपण सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या बघू। माझं तमाम आदिवासी बांधवांना किंवा चुरणी क्षेत्रातील बांधवांना नम्र निवेदन आहे की आपण जे बच्चू कडूंना सहकार्य केले जेव्हा ते सत्तेत नव्हते, पण आता सत्तेत आहे, तर तुम्ही त्यांना विचारा की यातील किती मुद्दे सॉल्व्ह होतील व किती मुद्दे प्रामाणिकपणे तुम्ही सॉल्व्ह करणार आहे। एवढं बोलून मी माझा 2 शब्द